प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। आता मुक्ता ही निर्दोष असून देखील तिला खूप संकटाचा सामना करतच कशाप्रकारे सागर तिला सावनीच्याच हळदीमध्ये निर्दोष मुक्त करणार आहे आणि त्यानंतर जेव्हा तिची निर्दोष मुक्तता होते त्यानंतर इंद्रा ही सावनीच्याच हळदीत तिची कशाप्रकारे वाट लावते आणि या सगळ्यामध्ये पोलीस हे सागरची माफी मागत कशाप्रकारे मुक्ताची निर्दोष मुक्तता करणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता सागर हा अगोदरपासूनच आदित्यवर खूप चिडलेला असतो। आता कुठे आदित्यच्या बाबतीत त्याचा राग निवळलेला असतो, पण पुन्हा आदित्यने एक पराक्रम करून ठेवलेला असतो। तो म्हणजे की आदित्यने आता मुक्ताच्या बाबतीत पुन्हा एकदा एक कांड केलेलं असतं आणि मुक्ताला कशाप्रकारे जेलमध्ये पाठवायचं याचं भरपूर प्लॅनिंग केलेलं असतं आणि या सगळ्यामुळे इंद्रा ही सावनीवर आणि हर्षवर्धनवर खूप खवळलेली असते। तिचा काही करून सावनीचा बदला घेण्याचाच इरादा असतो आणि त्या सगळ्यामध्ये आता इंद्रा पूर्णपणे हळदीमध्ये काहीतरी मिक्स करण्याच्या विचारांमध्ये असते। तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की मुक्तामुळे आता सावनीला एक डिग्निटी मिळालेली असते की हर्षवर्धन हा काही करून तिच्याच प्रेमात आहे आणि तिच्यासाठी तो काही करू शकतो, म्हणून हर्षवर्धन हा तिने दिलेल्या पेपर्सवर सही देखील करून टाकतो। पण मात्र या सगळ्यामध्ये हर्षवर्धनला खूपच काळजी वाटत असते। सावनीची लग्न कसं मोडायचं हे त्याच्या डोक्यामध्ये असतं आणि म्हणूनच तो या सगळ्या गोष्टींच्या विचारात असतो। तर इथे हर्षवर्धनने देखील त्या पेपर्सवर विचार करूनच सह्या केलेल्या असतात। काही करून त्याला ते पेपर्स काढून घ्यायचे असतात। आदित्य आत्ताशी कुठे सागरशी चांगला वागायला लागलेला असतो आणि सागरही त्याच्यावर विश्वास ठेवत असतो, पण मात्र हर्षवर्धन पुन्हा एकदा एक गोष्ट करतो, ते म्हणजे पुन्हा आदित्यला मुक्ताच्या विरोधात भडकवतो आणि म्हणतो की तू एक काम कर, तू आता तुझ्या मुक्ताला कायमचं जेलमध्ये पाठव, तू करू शकतोस। जर ती जेलमध्ये गेली तर तुमचं कुटुंब खूप सुखी होईल, म्हणजे तू, तुझी मम्मा आणि मी म्हणजे हर्ष अंकल, तुझे पप्पा हे सगळेजण खूप आनंदात असतील जर तू मुक्ताला जेलमध्ये पाठवलंस। आता या सगळ्यामध्ये त्याने लक्षात करून ठेवलेलं असतं की मला उद्याच्या प्रोग्राममध्ये काहीतरी करायचे आहे आणि हर्षवर्धनला काही करून त्याची हळद ही खराब करायची असते आणि स्वतःच्याच हळदीमध्ये त्याला सगळा राडा घालायचा असतो। तर इथे मुक्ताला सावनीची हळद आलेली असते म्हणून खूप टेन्शन आलेलं असतं, पण मात्र सई या सगळ्यामध्ये खूपच आनंदात असते। सई बाळा म्हणत असते की आपण सगळेजण सावनी मामाच्या हळदीला जायचं ना, तेव्हा मग ती म्हणते की हो बाळा आपण जाऊया। आता मुक्ता म्हणते की आपण हळदीला नक्कीच जाऊया आणि मग ती खूपच खुश असते। तर याच दरम्यान आता सई म्हणते की मुक्ताई मी कोणते कपडे घालू, तेव्हा बापू म्हणतात की बाळा ते बघ तुझे कपडे ना तिकडे मुक्ताईने काढून ठेवले आहेत, मग तू ते घे। आणि म्हणूनच सई धावत धावत आतमध्ये जाते। मात्र इथे सगळ्यांमध्ये कन्व्हर्सेशन होतं, तर इंद्राला त्या हळदीत जाण्याची अजिबातच इंटरेस्ट नसतो। ती म्हणते की मला तर या हळदीत ना काहीच इंटरेस्ट नाही आहे, आपण तिथे कशाला जातो आहे, या सगळ्याचा विचार ती करत असते। आदित्य म्हणतो की हे बघा आपल्याला काही करून हे मिहीरसाठी करावं लागेल, मिहीरचा चेहरा बघून, कारण मिहीरला आपण आलेलो हवे आहेत आणि म्हणूनच आपण हे सगळं करायचं आहे। मिहीरसाठी या लग्नामध्ये आपल्याला जावंच लागेल। तर त्यानंतर मग आता सावनी खुश असते कारण सगळा परिवार कोळी कुटुंब तिच्या हळदीला येणार असतं, पण इंद्रा मात्र या सगळ्याला अजिबातच विरोध करत असते। ती म्हणते की मला इथे जायचं नाही, पण बापूंच्या आणि सागरच्या आणि मिहीरच्या आग्रहाखातर ती यायला तयार होते आणि मिहिकाला खूपच आनंद झालेला असतो कारण सगळं कोळी कुटुंब तिच्या ताईसकट येणार असतं। मात्र मुक्ता विचारत असते की काहीतरी करून मला हर्षवर्धनचा पर्दाफाश केलाच पाहिजे। तर इथे स्वाती म्हणते की चल आई आपण पण जाऊया, कसं आहे ना काही झालं तरीही सावनीचं जाऊ दे, पण मिहीरच्या तोंडाकडे बघून आपल्याला गेलं पाहिजे। सगळेजण छान सजून धजून तयार होतात, कोळीप्रमाणे चांगले साड्या, मोठमोठी मंगळसूत्र, दागिने परिधान करून सगळेजण सजलेले असतात। तर माधवी मात्र साधीसुधीच असते। माधवी सगळ्यांचं स्वागत करते आणि म्हणते की या कार्यक्रमात असे तुमचं स्वागत आहे। तर इथे किचनमध्ये अचानक आदित्य जातो आणि तो विचार करतो की मी काहीतरी केलं पाहिजे आणि तो जाऊन तिथे गॅस पेटवतो आणि गॅस पेटवल्यानंतर तो मुद्दामच ते गरम पाणी स्वतःच्या हातावर सांडवून घेतो आणि त्याला खूपच त्रास होत असतो, पण तो मनात विचार करतो की काहीतरी करून मला या मुक्ताला जेलमध्ये पाठवायचेच, म्हणूनच मला हे करावेच लागेल असं म्हणून तो आता हात भाजला असं म्हणून बाहेर येतो। त्याच वेळेला जेव्हा मुक्ता ही सावनीला हळद लावत असते तेव्हा तो धावत धावत येतो आणि म्हणतो की सावनी मामा माझा हात भाजला। आता असा हात भाजला म्हटल्यावर सगळ्याजणांना टेन्शन येऊ लागतं आणि त्यानंतर हात भाजल्यानंतर
पोलिसच तितक्यात येतात, कारण मागेच जाऊन आदित्यने हा हात भाजवल्यानंतर पोलिसांना फोन केलेला असतो आणि पोलिसांना सांगितलेलं असतं की माझी सावत्र आई म्हणजेच मुक्ता कोळी मला त्रास देत आहे. त्याच वेळेला पोलीस त्या घटनाक्षळी तिथे पोचतात आणि मग मुक्ताला विचारतात की इथे मुक्ता कोळी कोण. तेव्हा ती म्हणते की मीच आहे मुक्ता कोळी, बोला काय झालं. त्यावेळेला मग आता लगेच पोलीस म्हणतात की तसं नाही, तुमच्या विरोधात कंप्लेंट आहे. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की कंप्लेंट म्हणजे कशाबद्दल कंप्लेंट आहे. त्यानंतर मग आता पोलीस म्हणतात की तुमच्या सावत्र मुलाने तुमच्या विरोधात कंप्लेंट दाखल केली की तुम्ही त्यांना छळता, त्यांना मारहाण करता, इव्हन त्यांचा हातही भाजवला आहे. तर इंद्राला या सगळ्याचा खूप राग येतो. इंद्रा म्हणते की साहेब तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली, हे सगळं करणारं कोणी दुसरंच असेल. तेव्हा सावनी तिथे बघायला लागते, कारण सावनीला इंद्राने टोमणा दिलेला असतो आणि इंद्रा ही तिच्यावर खूपच चिडलेली असते. इंद्रा म्हणते की हे बघ सावने, जर हे तू केलं असशील माझ्या सुनेच्या विरोधात तर ध्यानात ठेव, माझी सून असं कधीच करू शकत नाही. ती कायम स्वतःच्या मुलीला काय दुसऱ्यांच्याही मुलाला जपत असते. तेव्हा मग आता पोलीस म्हणतात की हे बघा काय ना मॅडम, आम्ही तुमचं ऐकून घेऊ शकत नाही, कारण हा खूप गंभीर गुन्हा आहे, बालगुन्हा आहे आणि म्हणूनच त्या मुलाचं ऐकूनच आम्ही तुम्हाला अटक करतोय. तेव्हा सागर म्हणतो की तुम्हाला वेडबीड लागलं आहे का इन्स्पेक्टर साहेब? अहो मी कमिशनर साहेबांशी बोलेल हवं तर, पण माझ्या बायकोला तुम्ही असं घेऊन जाऊ शकत नाही. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर तुम्ही प्लीज शांत व्हा. सागर स्वतःचं टेम्पर विसरून खूपच चिडून बोलत असतो. माधवी म्हणते की नाही, हे खूप चुकीचं घडतं आहे, मला तरी हे अजिबातच आवडलेलं नाही. आदित्य बाळा नेमकं काय झालं आहे मला जरा तू सांगशील का? त्याच वेळेला मुक्ता म्हणते की मी हे खरंच केलेलं नाही आहे इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा तुम्ही जे काही केलं आहे किंवा नाही केलं आहे आपण हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये बघूया. आता सावनीच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा गालबोट लागलेलं असतं म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. तर मुक्तालाही या सगळ्यामुळे खूपच राग आलेला असतो. मुक्ता म्हणते की हे सगळं कसं झालं आहे, मी नाही केलं हे सगळं. तेव्हा सगळेजण मुक्ताच्याच बाजूने बोलत असतात. मुक्ता म्हणते की प्लीज सगळ्यांनी शांत व्हा, मी बघते काय करायचं ते. आणि त्यानंतर मुक्ता म्हणते की चालेल इन्स्पेक्टर सर तुम्ही मला घेऊन चला, काहीच प्रॉब्लेम नाही, पण हा कार्यक्रम तरी नीट पार पाडू दे. तेव्हा सावनी म्हणते की कार्यक्रम कसला नीट पार पडणार आहे, माझ्या कार्यक्रमात माझ्या मुलाबरोबर असं सगळं झालं आहे आणि माझा कार्यक्रम कसा काही नीट पार पाडू शकतो, असं सगळं ती म्हणते. आणि त्यानंतर मिहीर म्हणतो की एक मिनिट, मला माहिती आहे सावनीताई हे सगळं झालं आहे, पण हे सगळं केलं आहे तो कोणी मुद्दाम केलेलं नाही. त्यानंतर मग आता हर्षवर्धन हा मुद्दामच या सगळ्याच्या मागे असतो. फ्लॅशबॅकमध्ये आता आदित्यला आठवतं की त्यानेच हे सगळं केलेलं असतं. हर्षवर्धनच्या सांगण्यावरून आदित्यने असा प्रकार केलेला असतो आणि या प्रकारामध्ये तो मुक्ताला दोषी ठरवणार असतो, म्हणूनच त्याने हे सगळे केलेले असते. त्याचबरोबर आता हर्षवर्धन म्हणत असतो की सागर बेटा तू अजिबात काळजी करू नको, या सगळ्याच्या मागे मी आहे. तर सत्यम आणि हर्षने मिळून दोघांनीही मिळून आदित्यला बळीच पाडलेली असते आणि या सगळ्याचं खापर आता मात्र आदित्यवरच फुटणार असतं. तितक्यातच आता सावनी कार्यक्रमात असतानाच फोन करते आणि म्हणते की हर्ष एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, अरे आदित्यचा हात भाजला आहे आणि ना त्याने ते नाव मुक्तावर घेतलं आहे, मुक्ता तर असे करणार नाही. तेव्हा हर्ष म्हणतो की अगं हे काय मध्येच, आपल्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असे इश्यू येतात, आपण एक काम करूया ना, आपण हे लग्नच नको करूया, आपण हे लग्न पुढे ढकलूया. त्यानंतर मग आता इथे सावनी म्हणते की मला काही सुचत नाही, तू प्लीज इथे येशील का, आणि ती फोन ठेवून देते. तेव्हा मग आता हर्षवर्धन म्हणतो की झालं, याही कार्यक्रमामध्ये मोडता आला, याचा अर्थ असंच झालं की आता हिच्याशी मी लग्नच करणार नाही असं काहीतरी भासवतो. तेवढ्यातच इथे मुक्ता ही जेलमध्ये असते, ती रडत असते आणि तितक्यात सागर येतो. सागर म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता सागर हा आदित्यकडे पुन्हा जातो आणि त्याला म्हणतो की खरं खरं सांग जे काही आहे ते, जर खरं सांगितलंस तर तू सुटशील कदाचित, पण जर खोटं निघालं तुझी जी मागची हिट अँड रनची केस होती ना ती मी पुन्हा रिओपन करेन आणि ती केस ओपन केल्यानंतर मग बघ तुझं काय होईल ते, मग तुला मी वाचवू शकणार नाही ना, तुझी सामने मम्मा ना तुझा तो हर्षंकल, बघ तुला कोण वाचवते ते. आता आदित्य तर खूपच घाबरलेला असतो. सागर पूर्णपणे चवताळून उठलेला असतो. त्याला आता या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो. तो विचारतो की मला खरं खरं सांग आदित्य, जे काही आहे ते लवकर लवकर सांग. तेव्हा तो म्हणतो की पप्पा मला त्या मुक्ताईचा त्रास होतो आणि तिला मला या कार्यक्रमात नाही बघवत ना, म्हणून मी तिला जेलमध्ये पाठवलं. आता हे ऐकल्यानंतर मात्र सागर पुन्हा चिडतो आणि हाताला धरून तो त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो आणि पोलिसांसमोर तो कबूल करतो की हे जे सगळं झालं आहे ते मीच केलं आहे, प्लीज मला माफ करा. त्याच वेळेला आता पोलीस म्हणतात की तुम्हाला यांच्यावर केस करायची आहे का. तेव्हा मग आता मुक्ता बोलते की नाही, केस वगैरे काहीच करायची नाही, कारण हा आमचा घरचा मॅटर आहे. आणि त्यानंतर मुद्दामच इंद्राने जाऊन हळदीमध्ये
एक प्रकारचे मसाला मिक्स केलेला असतो आणि ज्या मसाल्यामुळे आता इंद्रा हे सगळं करते आणि त्याच मसाल्यामुळे हळदीमुळे आता सावनीला खाज येऊ लागलेली असते आणि जेव्हा सावनीला ती हळद लागली जाते तेव्हा तिला खाज येत असते. तर हर्षवर्धन येऊन म्हणतो की या सगळ्या प्रकारामुळे आपल्याला खूपच त्रास झालेला आहे, तर आपण ना हे लग्न जरा पुढे ढकलूया. तर त्याच वेळेला सावनीचा मात्र चेहरा पडतो आणि ती रागाने मुक्ताकडे बघत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की नाही, असं सगळं करण्याची काहीच गरज नाही, आपण एक काम करूया, आपण ही हळद आणि हे लग्न पार पाडूया आणि तेही निर्विघ्नपणे, काहीही झालेले नाही असं मुक्ता मोठेपणा दाखवते. पण मात्र आता हर्षवर्धनने लग्नाला नकार दिला म्हणूनच आता सावनीला टेन्शन आलेले असते. तर मुक्ताच्या या बोलण्यामुळे हर्षवर्धन पुन्हा लग्नासाठी त्याला भाग पाडावं लागतं आणि तो लग्न करण्यास तयार होतो. आता लग्नापर्यंत नेमका काय काय गोंधळ सावनी आणि हर्षच्या लग्नात घडणार आहे आणि मुक्ता त्याचा कसा पर्दाफाश करणार हे सगळं आपल्याला पुढच्या काही ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.